आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेशजी, काल भाजप मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी आता ठाकरे गटावर कफन चोर असं म्हणत जो आरोप केलेला आहे, कुठेतरी महापालिकेचा हा पुढचा अजेंडा असू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरती सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे की ज्यावेळी हा सगळा घोटाळा झाला होता, कफन चोर ज्यावेळी तुम्ही म्हणताय, ज्या मुद्द्यावरून म्हणताय, त्याच कोरोनाच्या काळामध्ये आता जे शिवसेनेमध्ये नेते ते आधी ठाकरे गटाच्या त्या सत्तेमध्ये होते। असं आहे की सुप्रिया सुळे सध्या बाजू सावरण्याचा प्रयत्न करतायत। कधी काळी संजय राऊतांकडे हे काम होतं की ते विश्व प्रवक्ते झाल्यानंतर काँग्रेस असो, राष्ट्रवादी, त्यावेळेचे शरद पवार गट असेल, या सगळ्यांच्या वतीने ते प्रतिक्रिया द्यायचे। अपेक्षा ही होती की कोणी शिवसेनेचा प्रवक्ता किंवा शिवसेनेचे नेते याच्यावर खुलासा करतील, पण खुलासा केला तो सुप्रिया सुळे यांनी। बघा, एक महत्वाचा विषय जो अनेक वेळेला येत असतो की त्या काळामध्ये खरं तर ज्यांनी या संदर्भातली भूमिका घेऊन अख्खा महाराष्ट्र पालथा घालण्याची गरज होती ते घरात बसले होते आणि लोकांना कोमट पाणी प्या असा सल्ला देत होते। उलट काल ज्यांनी आरोप केला, देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते होते आणि अख्खा महाराष्ट्र त्यांनी त्या काळात पिंजून काढला जीवाची पर्वा न करता। हा फरक आहे। आणि दुसरी बाब, आता काल त्यांनी हा विषय केलाय ना, हळूहळू या महापालिकेमध्ये नेमकं काय काय घडलंय या सगळ्या गोष्टी मुंबईकरांच्या समोर टप्प्याटप्प्याने यायला सुरुवात होईल। आम्ही ज्या वेळेला हे सांगतो की ही मुंबई म्हणून आपल्याला घडवायची आहे, इथे प्रामाणिक प्रशासन आपल्याला द्यायचं, या मुंबईची जी ओळख पुसली गेली आहे, ते कंजेस्टेड, सगळं ट्रॅफिक मुक्त, रस्त्यावरती ज्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षा आहेत, पदपथ नाही आहेत, अतिक्रमण चालू आहेत, या सगळ्यातनं मुंबईकरांना आम्हाला मुक्तता द्यायची आहे आणि काल त्याची ही सुरुवात झालेली आहे। मुळात या मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार झालेला आहे, हा भ्रष्टाचार या महापालिकेच्या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा असणार आहे। जी, जसं तुम्ही म्हणालात की आता आगामी महापालिकेच्या वेळी भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा असेल, जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कफन चोर म्हणत हे वक्तव्य केलं, ही टीका केली, हाच अजेंडा भाजपचा असेल का आगामी महापालिका निवडणुकांमध्ये? नाही, अनेक विषय आहेत। तुम्हाला आता मी खिचडीचा जर विषय सांगितला, ज्या वेळेला आपल्याकडे लॉकडाऊन आलं, वाहतूक बंद झाली, अनेक कामगार कर्मचारी अडकल्यानंतर काही सेवाभावी संस्थांनी खिचडी वाटपाचे कार्यक्रम सुरू केले। आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता बोर्ली रेल्वे स्टेशनला होतो, कारण आदेश होता की कुणीही व्यक्ती उपाशी राहू नये, आपण देशासाठी हे सगळं करतो, काय पंतप्रधानांचा आदेश होता। आम्ही रेल्वे स्थानकावरचे पोलीस असतील की काही नागरिक अडकले होते त्यांची व्यवस्था केली आणि नागरिकांच्या डोळ्यात ते दिसत होतं। काही दिवसांनी मात्र ही खिचडी वाटपाचे कार्यक्रम, म्हणजे यामध्ये मग इस्कॉन होतं, आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हे सुरू होतं, आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीची मंडळी यामध्ये उतरलो होतो, अनेक सामाजिक संस्था, एक म्हणजे गुरुद्वारा सुद्धा, अनेक मंदिरांचे ट्रस्ट सर्व काम करत होते। त्यावरती अध्यादेश आणून बंदी घालण्यात आली आणि मुंबई महापालिकेने खिचडी वाटप सुरू केलं जागोजागी। म्हणजे तुम्ही प्रतिक्रिया घ्या, मी सांगतो म्हणून नाही, अहो अक्षरशः त्या खिचडीचा दर्जा म्हणजे काही बोलण्यासारखं नाहीये, त्याला दिलेले दर, हा एक मोठा विषय। म्हणजे काही सेवाभावी संस्था स्वतःहून करतायत, त्यात महापालिकेला काही करायचं नव्हतं, प्रामाणिकपणे करत होते, तर त्यांना सगळ्यांना बंद करून तुम्ही खिचडीची कंत्राटं जी वाटली, येईल ना आता टप्प्याटप्प्याने, ही खिचडीची कंत्राटं कोणाला मिळाली, कोणाच्या खिशामध्ये पैसे गेले, फार गंभीर विषय। आणि कधी ज्या वेळेला मुंबईकर हा आशेनं तुमच्याकडे मदतीची अपेक्षा करत होता, त्यावेळेला आपल्या काही बगलगच्च्यांना आपण या खिचडीची कॉन्ट्रॅक्ट दिली आणि तो काय दर्जा हो, चारकोप मध्ये सेक्टर 8 मध्ये जे कोरोनाचं सेंटर होतं, रात्री 11:30 वाजता तिथे मी ज्या वेळेला गेलो, कारण तिथे जी नवजात बालक जे क्वारंटाईन मध्ये असायचे त्यांना आम्ही रोज दूध देण्याचं काम करत होतो, त्या वॉचमनने मला ती, साहेब ही खिचडी आम्हाला मिळते बघा, आम्ही कशी खायची। हे अनेक किस्से आहेत आणि मी सांगतो म्हणून नाही, तुम्हाला हळूहळू या सगळ्या गोष्टी मुंबईकरांकडून ऐकायला मिळतील। निश्चित। गणेशजी, खरं तर सातत्यानं विरोधकांकडून असं म्हटलं जातं की ज्या भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही करतायत, जसं मुख्यमंत्री म्हणालेत, जे नेते त्यावेळी ठाकरे गटासोबत होते, ठाकरेंसोबत होते, ते आता तुमच्या सोबत आहे, मग आता ते भ्रष्टाचार करत नाही का, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकू येते। कसं आहे की
राजकारणामध्ये ज्या वेळेला आपल्यावर आरोप होतो हम्म. तेव्हा मी यात आरोपी नाही की मी किती स्वच्छ आहे, यापेक्षा आपण सगळे एकाच हौदामध्ये आहोत ह्या सांगण्याचा प्रयत्न आहे. हिंदीतली याची म्हण आहे ती इथे सांगणं योग्य नाहीये. हम्म. विषय असा आहे की ते नेते होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जर का काही गडबड केली असेल तर तुम्ही शांत बसणार आहात का? त्यावेळची स्थायी समिती कोण पाहत होतं? त्यावेळचे महापौर कोण होते? प्रशासनाला आदेश कोण देत होतं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला कोण होते? मुंबईचे पालकमंत्री उपनगराचे कोण होते? जम्बो कोविड सेंटर ज्यांची उभारणी केली जात होती त्यावेळची कंत्राट कशा पद्धतीने दिली गेली? त्यावेळेला ज्या डॉक्टरच्या नेमणुका झाल्या, कोविड सेंटरमध्ये जे साहित्य लागत होतं त्यावेळी हे साहित्य देण्याचं काम कुणी केलं? दुसरी गोष्ट, मी जे आता तुम्हाला सांगतोय त्यावेळेला या सर्व रुग्णांना क्वारंटाईन ठिकठिकाणी केलं जात होतं. त्यावेळेला या सर्वांना जेवण कुणी दिलं? डॉक्टरची नेमणूक झाल्यानंतर नंतर ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर, हे अनेक विषय आहेत ना. आणि मला तर मी तर स्पष्टपणे सांगतो की होय, हे विरोधक जे आरोप करतायत ना आज, तर तुमच्याकडे स्पेसिफिक माहिती असेल तर तसं सांगावं. आमच्या सोबत आज ते महायुतीमध्ये आहेत, आम्ही आमचं काम करतोय. त्यावेळेला जर का ही गोष्ट तुमच्या लक्षात आली होती किंवा तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ते सांगावं. आमचं अजिबात म्हणणं नाही. मी जे आता तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर ह्या गोष्टीचं मी स्पष्टच म्हणालो की मुंबईकडे समोर येऊन तुम्हाला सांगते की होय, खिचडीच्या वेळेला काय झालं. क्वारंटाईन करत असताना ज्या घरामध्ये एखादा रुग्ण सापडल्यानंतर त्या घरामध्ये जर का शौचालयाची याची व्यवस्था असेल आणि पर्याप्त व्यवस्थेनंतर त्या कुटुंबाला बाहेर जायला मनाई केल्यानंतर जो ऍग्री असेल तर इतर लोकांना त्रास देण्याची आवश्यकता नव्हती. निश्चित त्यावेळेला चाळीच्या चाळी खाली करण्याचं काम काही जणांनी घेतलेलं होतं. त्या चाळी खाली करायच्या, त्या लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये न्यायचं. तिथल्या सुविधा नाहीये. तिथे लहान मुलं, मी म्हटलं ना की लहान मुलांना तिथे दुधाची व्यवस्था नव्हती. आम्हाला कळल्यानंतर आम्ही सकाळ संध्याकाळ तिथे त्या लहान मुलांना रोज दूध मिळेल याची आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आम्ही व्यवस्था केली. आणि गेल्यानंतर आम्ही ते पाहायचो. ही माणसं तिथे घेऊन जायचं, त्याचा ठराविक कोटा, निश्चित गणेशजी, त्यामुळे तुम्ही असेच जोडलेले राहा. तुमच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया घेणारच आहोत. तुर्तास आपण जाऊया. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. अरुणजी, काल भाजपचा मेळावा झाला ज्यामध्ये मुख्यमंत्री असं म्हणालेत की ठाकरे कफनचोऱ्या आणि कफनचोरांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप करू नये. अगदी बरोबर बोललेले आहेत मुख्यमंत्री. जे सत्य आहे ते त्यांनी आपलं मत परखडपणे मांडलेलं आहे. आणि आम्ही शिवसेनेचे प्रवक्ते नेते नेहमीच हे सांगत असतो की गेल्या 25-30 वर्षांमध्ये या मुंबईला लुटण्याचं, ओरबाडण्याचं काम ज्या नेत्यांनी केलं त्या नेत्यांची नावं मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे, ठाऊक आहे की कोण कशा प्रकारे वांद्र्यामध्ये बसून या मुंबईला ओरबाडत होतं. मुंबईकरांचा जो एक एक रुपया कर रूपाने जो महानगरपालिकेच्या गंगाजळीत जमा होत असतो आणि त्याचं स्वरूप नंतर 55,000 करोड रुपयांमध्ये होत असतं. गंगाजळीचं प्रमाण 80,000 करोड रुपयांमध्ये होत असतं. हा पैसा लुटण्याचं काम या नेत्यांनी, मुंबईत बसलेल्या, वांद्र्यामध्ये मातोश्रीवर बसलेल्या नेत्यांनी केला. आणि आज त्यांना योग्य उत्तर देण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांद्वारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांद्वारे. मात्र अरुणजी, सुप्रिया सुळे याच वक्तव्यावरती मुख्यमंत्र्यांच्या असं म्हणाल्या होत्या की ज्यावेळी ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी हेच शिवसेनेतले काही नेते हे ठाकरेंसोबत होते आणि आता मात्र ते भाजपमध्ये गेले, त्यावेळी हे नेते भ्रष्टाचार करत नाहीत का? मी तेच म्हणालो. सुप्रिया ताईंनी पहिली गोष्ट म्हणजे त्या किती स्वच्छ आहेत, त्यांचं घराणं किती स्वच्छ आहे याचा विचार आधी केला पाहिजे. आणि नंतर ज्ञानाचे ढोस जनतेला आणि इतर पक्षांच्या नेत्यांना त्यांनी पाजले पाहिजेत. तेव्हा त्यांच्या तोंडी हे शोभत नाही. ज्या प्रकारे त्या म्हणत आहेत की जे नेते पूर्वी त्यांच्याबरोबर होते तेच आज शिवसेनेमध्ये आहेत म्हणा किंवा भाजपामध्ये आहेत, असू देत ना. त्या तिकडून इकडे आले म्हणजे ते भ्रष्टाचारी होते, इथे सुद्धा आता भ्रष्टाचारी आहेत असं नाही. मी काय म्हणालो, वारंवार म्हणतोय मी, संपूर्ण एकाधिकारशाही ही वांद्र्याला बसून ठराविक त्या निवासस्थानावरती बसून काम करत होते, चांडाळ चौकडी निर्णय घेत होती. या बाकीच्या नेत्यांना तसं काहीही महत्व या व्यवहारांमध्ये नव्हतं.
त्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती आरोप करता येत नाहीत किंवा त्यांना त्यांचे साथीदार किंवा भागीदार म्हणता येणार नाही. निश्चित अरुणजी आणि गणेशजी, मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येते. सातत्यानं विरोधकांकडून असा आरोप केला जातो की राज्य निवडणूक आयोग हे सरकारला सातत्यानं मदत करतं. यातच निवडणूक आयोगानं मुदतवाढ मागितली आणि ती मुदतवाढ देण्यात आली जानेवारीपर्यंत. यात सगळ्यात अधोरेखित करण्यासारखा मुद्दा म्हणजे सगळ्यात शेवटच्या टप्प्यात ही मुंबई महानगरपालिका, जी सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका मानली जाते. त्यामुळे कुठेतरी आता राज्य निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर भाजपचा हा अजेंडा हे कुठेतरी एक संगतीनं चाललंय का, असा आरोप होतोय. मी सगळ्यात पहिले जाते गणेशजी तुमच्याकडे. बघा, या आरोपात काही तथ्य नाहीये. रोज सकाळी उठून भूपाळी द्यायची आणि एक नवीन आरोप करायचा. राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगावरती काय आरोप आताच होत आहेत का? मुळात असं आहे की या निवडणुका ज्या वेळेला घ्यायच्या असतात त्यावेळेला लक्षात घ्या, यातल्या याचिका कुणी केल्या होत्या, कोण गेलं होतं कोर्टामध्ये. ते ह्याचं उद्धव ठाकरे यांच्या गटातनं काही सांगाल का? तुमच्या याचिकेमुळे या महानगरपालिकेच्या निवडणुका लांबल्या. ते सत्य तुम्ही लोकांना का सांगत नाही? पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा जो आपला निवडणुकीचा कार्यक्रम आहे, किती निवडणुका होणार आहेत याच्यासाठी साचेबद्ध कार्यक्रम करावा लागतो, त्याची तयारी करावी लागते. त्याच्या मतदार याद्यांपासून, त्याच्या आरक्षणापासून हे सगळे विषय आहेत ना. म्हणजे निवडणूक आयोग त्याचं स्वतंत्र काम करतोय. निवडणूक आयोगाला आमची कुठलीही आमचा दबाव नाही. ज्या वेळेला आपल्याला फेवर होत असतं तेव्हा निवडणूक आयोग चांगला असतो. ज्या वेळेला आपल्याला अडचण निर्माण होते त्यावेळेला दुसऱ्यावर आरोप करणं म्हणजे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारचं ऐकून काम करतो, हे स्वाभाविक आहे. जी गणेशजी, आम्हाला नवीन आता मी अरुण नवीन सावंत नाही. यांची पण प्रतिक्रिया जाणून घेते. अरुणजी, अगदी थोडक्यात. पहा, विरोधकांना जे आरोप करायचे आहेत त्याकरता ते स्वतंत्र आहेत, त्यांचं तोंड आम्ही बंद करू शकत नाही. परंतु या महाराष्ट्रातील जनतेला मी एवढंच सांगेन की राज्य निवडणूक आयोग म्हणा किंवा केंद्रीय निवडणूक आयोग म्हणा, हे कोणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसते किंवा कॉर्पोरेट बॉडी नसते. ती एक स्वायत्त संस्था असते आणि जनतेच्या हितासाठी ती बनविली गेलेली असते. तेव्हा जनतेने म्हणा किंवा नेत्यांनी म्हणा, जर काही आपल्या अडचणी त्यांना सांगितल्या, आणखी निवडणुका पुढे घ्या किंवा मागे घ्या सांगितलं आणि जर त्यांना ते योग्य वाटलं तर तसा निर्णय घेण्याकरता ते स्वतंत्र आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यावर आरोप करू शकत नाही. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आता ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी आता विरोधकांकडून असेल कशा पद्धतीने आरोप केले जातात आणि त्याला सत्ताधाऱ्यांकडून कशी प्रत्युत्तर